कोणीच का उचलत नाहीये? मी अक्षयच्या फोनवरून करायला हवा का? अक्षयला सांगून टाकू का? मला काहीच कळत नाहीये यार. अमृता, अमृता, खाली चल लवकर. खाली तुझी आई आणि मैत्रीण आली आहे. काय? हो इथे? हो, आपल्या घरी इथेच. बर, तू जा पुढे, मी येतेच. बर, ठीक आहे. हा. स्वयंपाक नाहीच जमत हो तिला. सारखा काय तो त्या जिमोलॉजीचा ध्यास, त्याच्यावरची पुस्तकं वाच, नेटवर माहिती बघ, सारखं आपलं तेच. तरी मागे लागायची मी तिच्या, अगं स्वयंपाक शिक, उद्या सासरी गेलीस म्हणजे. नाही नाही, पंचायत तर आहेच आहे, पण एक बरं आहे, एखादी गोष्ट तिने करायची ठरवली म्हणजे मग ठरवली. अगदी बरोबर ओळखलेत तुम्ही आमच्या अमूला. तुमचा खरंच मला ना इतका आधार वाटतो. कधी आलात तुम्ही? हे काय आत्ताच येतोय. बसा बसा, उभ्या नका, बस बस ग. नाही बसा. अमृताची खूप आठवण आली हो. राहावेच ना म्हणून मग आले. कळवून आला असता तर बरं झालं असतं. तर आपण जेवणाचाच बेत टाकला असता, नाही का ग? हो. येते आई, अमृता, कशी आहेस? बरी आहे. बरं झालं प्रीतीला घेऊन आलीस. काय घेणार तुम्ही दोघी? चहा, सरबत? माई, मी चहा करून आणू का? तू नको, भाग्यश्री करेल चहा. तू गप्पा मार जर आई बरोबर. भाग्यश्री, चहा कर यांच्यासाठी. हो माई. आणि येताना बिस्किटे वगैरे पण आण. बर, तुम्ही बसा तिच्याशी गप्पा मारत, मीही जाते स्वयंपाकघरात. पेढीवर डबा पाठवायचा असतो ना, बघून येते. बस. माई, माई, जे काही घडलं त्यानंतर सुद्धा तुम्ही आमच्या अमृताला माफ केलं आणि तिला आपलं मानलं. तुमचे हे उपकार मी आयुष्यभर नाही विसरणार. याची तुम्हाला जाणीव आहे, हे जास्त महत्वाचं आहे. आज खऱ्या अर्थानं मी पहिल्यांदा माझ्या अमूच्या सासरी आली आहे. थोडंफार आणलंय, खाऊ आहे, भेटवस्तू आहेत, गोड मानून घ्या. अहो, कशाला इतकं करत बसलात? बर, ठीक आहे, काही हरकत नाही. मृदुला, घे त्यांच्या. हो. बसा बसा, गप्पा मारत. आलेच. बसा, बस ग, ये. बाबा का नाही आले? अगं त्यांना ऑफिस नाही का? आणि माझं पण अचानकच ठरलं. खरंच तुझी इतकी आठवण येत होती ना, मग प्रीतीला म्हटलं चल बाई माझ्या बरोबर. माझं काही एकटीने यायचं धाडस नव्हतं हो. आणि काका कसे आहेत? काका बरेत ग. काय झाल्या गप्पा आईशी? चालू आहेत. ए आई, मी अजून प्रीतीशी गप्पाच मारल्या नाहीयेत. मी तिला माझ्या रूम मध्ये घेऊन जाऊ का? हे आता मला नाही, या आईला विचारायचं. जा. चल. केवढा आनंद. मायाची 2 माणसं भेटली की मुलींच्या पंखांना अगदी. काय
काय भारी वाटलं यार तुम्ही आलात. ये बस. एक बोलू अमृता, राग नाही ना येणार? तू ना एकदम नव्या नवरीसारखी वावरतेस. म्हणजे तुला हे लग्न करायचं नव्हतं हे कुठल्याच अँगलने वाटत नाहीये. तसं नाहीये ग प्रीती. आम्ही जसे होतो ना तसेच आहोत. हा पण मी आता सून झालीये घाडग्यांची. ऐनवेळी बाबांनी कच खाल्ली आणि माझं लग्न झालं. पण तुला माहितीये मी म्हणूनच इकडे परत आलीये. जे काही बिघडलं ना, ज्या काही चुका झाल्या त्या सगळ्या सुधारण्यासाठी. अँड यू नो व्हॉट, मला खूप आवडते ही प्रोसेस. हो. आणि अक्षय? तो तर अजूनही कियारासाठी वेड आहे. मग तू का राहतेस इथे अमृता? अगं तुला वेड लागलाय का? तू चल, तू आत्ता आमच्या बरोबर चल. अगं ज्या घरामध्ये नवरा तुझा नाहीये तू कशासाठी राहतेस इथे? प्रीती चोके, शांत हो. मला या घराला ना मोकळा श्वास घ्यायला शिकवायचं. इथले संस्कार, परंपरा सगळे खूप छान आहेत. या घराला बांधून ठेवणार आहेत. आणि हे नातं तोडायचं नाहीये मला, अलगद हाताने सोडवायचं. ग्रेट. खरंच तू ग्रेट आहेस अमृता. अगं पण अक्षयचं काय? हे सगळं त्याला मान्य आहे का? थँक्यू. काय करू? केवला पुन्हा फोन ट्राय करू का? या नंबरवरून अक्षयला कियाराचे मेसेजेस येतात, करेक्ट? नाही ना अगं, ज्या नंबरवरून मेसेजेस येतात ना तो आणि हा नंबर सेम नाहीयेत. काय? हो, पण त्या नंबरवरून मेसेजेस येतात आणि फोन ट्राय केला ना लागत नाही. फक्त मधूनच कधीतरी मेसेज येतो. मग हा नंबर? हा नंबर 2-3 वेळा मी ट्राय केला पण लागला नाही. एकदा रिंग गेली होती पण कुणी उचलला नाही. काहीतरी गडबड आहे अमृता. अगं हा पत्ता शिमल्याचा आहे आणि कियाराच्या मेसेज मध्ये असं आहे की ती ठाण्यामध्ये. दॅट मीन्स कुठला तरी एक नंबर खोटा आहे. आता बघा, असा बघाच तोय तुझी क्यू. जा बाबा जा, अक्षयकडे जा. आई, तुम्ही आमच्या कपाटात काय ठेवत होता? नाही म्हणजे ही आमची खोली आहे, कपाटही आमचं आहे. माझ्यापेक्षा उंची जास्त असली ना तरी जीभ नाही हा जास्त चालवायची. राजू, मी नाही ब्लेम करू शकत अक्षयला. अगं तो प्रेमात वेडा झालाय प्रीती, वेडा. म्हणजे प्रेम एकाच वेळी इतकं सुंदर आणि इतकं जीव घेणं असू शकतं मला माहीतच नव्हतं. म्हणजे एखादी शाहरुखची रोमॅन्टिक मूवी बघताना कसं होतं ना तसं वाटतं मला अक्षयला बघताना. त्याला दुसरं कोणी दिसतच नाही, फक्त कियारा. तो वेडा आहेच, पण तू जास्त वेडी वाटतेस मला. काय चाललंय ना तुझं काही कळत नाही.
मला मदत करायची आहे अक्षयची. अगं मग तो पत्ता देऊन टाक ना त्याला. देणारच आहे, कधी? योग्य वेळ आली की. त्याच्या आणि कियाराच्या भेटीत त्याला जरी दिसत नसल्या ना, तरी असंख्य अडचणी मला दिसतात. मी आत्ता जर हा पत्ता दिला ना त्याला, आत्ताच्या आत्ता आहे त्या कपड्यात तिकडे पळून जाईल तो. कसं चालेल हे? म्हणून मी योग्य वेळेसाठी थांबलीये. शंभर वर्ष आयुष्य आहे. अक्षयचाच फोन आहे. हॅलो, हॅलो अमृता, आय एम सो हॅपी. काय झालं? अगं आता मला क्यूचा मेसेज आलाय आणि तोही लोकेशन सांगणारा. तिने मला आज भेटायला बोलवलंय, लोकेशन सकट. सो फायनली आम्ही आज भेटणार आहोत. अमृता, क्यू इज बॅक. माय क्यू इज बॅक. अरे पण अक्षय, तू सांगत होतीस ना की लोकेशन का पाठवत नाहीये. बघ ना, तिने फायनली लोकेशन पाठवलं मला आणि आज भेटतोय आम्ही. अक्षय जरा धीर धर ना. नाही नाही, एक एक सेकंद मोजतोय मी. रात्री 8 नंतर आम्ही भेटणार आहोत. यु नो, मला खरंच वाटत नाहीये यार. आय नो अक्षय, पण हे खरंय की खोटं हे आधी बघावं लागेल ना. काय? व्हॉट डू यू मीन बाय मेसेज खराय की नाही बघावं लागेल म्हणजे? अगं तिने काय काय रिस्क घेऊन मला मेसेज पाठवलाय ना, कल्पना पण करू शकत नाही आपण. तू डाऊट का घेतेस मग? आम्ही आज भेटणार आहोत यार. येस, फायनली आम्ही आज भेटणार आहोत. आय एम सो एक्साइटेड. डाऊट नाही रे अक्षय, पण हे सगळं खूप जपून करावं लागेल. कळतंय ना तुला? आय नो, पण आता काहीच तास फक्त उरले, फक्त काहीच तास. त्यानंतर माझी क्यू मला भेटेल, मग नाही टेन्शन उरणार काही. किती मूर्ख ही मुलगी. या 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 करून त्या मंद बापाला सांगत असेल, आई आलीये, प्रीती आलीये, आम्ही मज्जा करतो. बावळट. संध्याकाळी बघ आता काय होतंय. आम्ही दिली होतीस ना अक्षयची, बस वाट बघत. तो नाही येणार. तो तिकडे तलावपाळीवर जाऊन कियाराची वाट बघत बसणार आहे बिचारा. ओके फाईन, तू जा. पण लवकर घरी ये, कारण आज तुझ्या जॉबचा पहिलाच दिवस आहे आणि खूप मोठ्या घटनेनंतर घरच्यांची परमिशन मिळाली आहे. माई वाट बघत असतील आणि तू माईंना शब्द दिलायस, तो प्लीज मोडू नको. सो तिकडे महत्वाचं आहे तेवढंच बोल आणि लवकर निघ तिकडून. नाहीतर तू इकडे उशिरा आलास तर सगळे मला विचारत बसतील तू कुठेस. आय नो, माझ्या बाजूने नेहमी तूच प्रॉब्लेम फेस करते, तुलाच खिंड लढवावी लागते. आय नो. वा, तुला कळतंय म्हणजे. म्हणूनच यावेळी मी आयडिया केली. आयडिया? म्हणूनच मी ठरवलंय की आपण दोघंही जायचंय तिला भेटायला यावेळी. काय? अक्षय, मी का रे? नको नको. अरे तुम्हीच किती दिवसांनी भेटताय, भेटा ना तुम्हीच. आणि अरे कियारा मला बघून भडकेल सुद्धा. तुला आठवतं ना, गणपतीच्या वेळेला मला आमंत्रण आलं होतं म्हणून किती वाईट वाटलं होतं तिला. आणि आता हे मंगळसूत्र वगैरे बघून माय गॉड, नकोच. अगं आता हे सगळं उलट होणार आहे. तू असलीस ना की तिला पटवून देता येईल की आपल्यात तसं काहीच नाहीये. कळतंय? नाहीये ना? ऑफकोर्स नॉट. हा, आता कळलं. तू असलीस ना तर तिला हे सांगता येईल, पटवून देता येईल की आपल्यात तसं काही नाहीये. आणि हेही सांगता येईल ना की तिला शोधायचा, तिच्यापर्यंत पोहोचण्याचा मी किती प्रयत्न करत होतो म्हणून. आलं लक्षात? प्लीज प्लीज अमृता, प्लीज. तुझा मला खरंच खूप सपोर्ट हवाय आता. इतका सपोर्ट केलाय यार, आता प्लीज लास्ट मोमेंटला नाही म्हणू नकोस प्लीज. हो, पण तुझ्या बरोबर रात्री येते तर मी माईंना काय सांगू? अहो राहू दे ना, आवरते मी. राहू दे. येऊ माई, निघतो आता. इतकी काय घाई आहे हो तुम्हाला? थोड्या वेळाने जेवणाची वेळ होईलच ना, जेवूनच जाता. नाही नको, अमृताला बघायची खूप इच्छा होती. तिला भेटले, तिच्या चेहऱ्यावरचं हसू पाहिलं,
खूप समाधान वाटलं. आता निघायला हवं आणि जेवायला येऊ ना परत, कळवून येऊ. नाही नाही, आता आम्हीच खरं तर तुम्हाला रीतसर बोलवू जेवायला. अगदी सहकुटुंब सहपरिवार या जेवायला. अगं मृदुला, ह्या मुलीला भेटायला आल्यात आणि अमृता तर मैत्रिणीशीच गप्पा मारत बसलीये. जा बोलव तिला. आले, आलीच बघा. अमृता, अगं आई तुला भेटायला आलीये आणि तू मात्र मैत्रिणीशीच गप्पा मारत बसलीयस. हो माई, माझी बेस्ट फ्रेंड आहे ना ही. पण आता लक्षात येत आहे, आईशी बोलणं झालंच नाही माझं. आणि त्या तर चालल्यात आता घरी. माई, तुमची परवानगी असेल तर आज मी आई बरोबर घरी जाऊ. म्हणजे संध्याकाळ त्यांच्या बरोबर घालवेन आणि जेवूनच परत येईन. चालेल? वाटल्यास अक्षय जीजूंना सांग ना, ऑफिस मधून येता येता पिक करतील तुला. ठीक आहे, जा. पण वेळेत घरी यायचे दोघांनी, लक्षात आहे ना? हो. मी कळवते अक्षयला, तो न्यायला येईल हो तुला. थँक्यू. माई, ठीक आहे. वेळेत या. या खुणेचा संदर्भ लक्षात ठेव.